लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दीपक देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची भेट. कथित फोन रेकॉर्डिंगच्या पार्श्वभूमीवर तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणी. बातमी परळी जिल्हा बीड येथून. आगामी परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा गंभीर परिणाम उमेदवारांच्या सुरक्षिततेवर होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख व त्यांचे पती माजी नगरसेवक दीपक रंगनाथ देशमुख यांनी तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या संदर्भात माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी 29 नोव्हेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून देशमुख दाम्पत्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र परळी पोलीस स्टेशनकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याने ही भेट घेतल्याची माहिती देण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की निवडणूक काळात शहरात कथित गैरप्रकार सुरू असल्याने वातावरण चिघळले आहे आणि कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 20 डिसेंबर रोजी 5 नगरसेवक पदांसाठी मतदान होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या पती बाजीराव धर्माधिकारी यांच्या कथित फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. या संभाषणात दीपक देशमुख यांच्या नावे असल्यामुळे संभाव्य धोक्याची शक्यता आणखी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. देशमुख दाम्पत्याने 2 वेळा परळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. संबंधित फोन रेकॉर्डिंगची गंभीर दखल घेऊन तात्काळ संरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे. मी परळीमध्ये मतदार जिथं ठेवले आहे मतदान पेट्या तिथं स्ट्रॉंग रूमची आम्ही पाहणी करायला जात असताना आम्हाला परळीतील पोलिसांनी आमच्या नगरसेवकावर लाठीचार्ज केला. त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो असतो. त्यावेळेस आम्हाला काही तक्रार त्यांनी घेतली नाही व परळीमध्ये अजितदादा पवार साहेबांच्या गटाचा शहराध्यक्ष त्यांनी त्याची एक क्लिप व्हायरल झाली, ती आमच्या हाती लागली आणि आम्ही ती काल व्हायरल केली. तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की दीपक देशमुखच्या तुम्ही सोबत राहू नका, ते धनंजय मुंडेच्या रडारवर आहेत आणि वाल्मिकांना आता आल्या की सगळ्याला बरोबर करतात. याचा अर्थ काय होतोय आणि हे म्हणण्याचा उद्देश काय, रडारवर म्हणजे काय हे आम्हाला त्याची भाषा माहिती आहे. म्हणून आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्यांनी तक्रार घेतली नाही. म्हणून आम्ही आता SP साहेबाकडे आम्ही आलोत आणि इथं निवेदन देऊन एक तक्रार आम्ही दाखल केली. त्यांना समक्ष बोलणं सुद्धा झालं. निवेदन काय मागणी केली आहे आपण? हो का, आम्ही बजरंग बाप्पानं सुद्धा आम्हाला ह्या सेन्सिटिव्ह भाग आहे म्हणून आम्हाला संरक्षण द्यावं म्हणून मागणी केली होती. आणि कालच्या त्यांच्या व्हिडिओ क्लिपमुळं अतिशय भीतीदायक वातावरण झालेलं आहे की रडारवर म्हणजे धनंजय मुंडेच्या रडारवर वाल्मिकांनाचं नाव घेतल्यामुळं आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आमच्या कुटुंबाला आम्हाला संरक्षण मागण्यासाठी आम्ही इथं पत्र दिलंय आणि आमच्या कुठल्याही केसेस दाखल होत नाहीत. आमच्या नगरसेवकाला मारहाण होती, हे शासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करते, ही आम्ही तक्रार घेऊन इथे SP साहेबांवर चर्चा केली आणि निवेदन सुद्धा दिलं. बाबासाहेब बनेरे, रिपब्लिकन वार्ता, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.